आहे 40 मध्ये 6.2, 39 मध्ये 6ची कटोरी येते, 42 मध्ये म्हणजे हे सूत्र वापरलं की तुम्हाला तुमच्या चेस्ट साईज नुसार किती कटोरी असायला पाहिजे ती तुम्ही. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आपण हा 39 चेस्टचा कटोरी ब्लाउजचा पेपर पॅटर्न डिटेलमध्ये बघितलेला आहे. हा व्हिडिओ कसं म्हणजे हे पेपर पॅटर्न्स बनवलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते त्या व्हिडिओची, आणि एंडिंग या व्हिडिओच्या एंड पार्टलाही देऊन ठेवते. तर यामध्ये आपण पेपर पॅटर्न डिटेलमध्ये बनवलेले आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या बेसिक कटोरीचा आपण कटोरी वाढवून कशी तयार करायची हे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हा आहे आपला बेसिक कटोरीचा पार्ट. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी वाढवायची कशी हेही डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. पण कसं आहे बघा, बऱ्याचदा काहींच्या कमेंट होत्या काही ताईंच्या की यामध्ये कटोरी थोडीशी छोटी वाटली, कारण इथे आपण खालच्या बाजूला 1 इंच वाढवलं होतं. तर बऱ्याचदा कसं होतं की 1.5 इंच जर तुमची चेस्ट साईज 35च्या आत आहे तर कटोरीमध्ये या बाजूला आणि या बाजूलाही 1 इंच किंवा 1.25 इंच वाढवू शकता, आणि खालच्या बाजूला आपल्याला 1 इंच वाढवायचं असतं. आणि 35च्या पुढे असेल चेस्ट साईज तर आपल्याला इथून खाली 1.5 इंच आणि या बाजूचा टक्स सुद्धा 1.5 इंचांचा वाढवायचा असतो. हा टक्स किती घ्यायचा हे आपल्याला चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे. आजही तुम्हाला मी तो चार्ट देणार आहे की कोणत्या चेस्ट साईज मध्ये किती टक्स आला पाहिजे. ओके, तर आज याच्यामध्ये मी इथे 1 इंच घेतलेला आहे, पण 1.5 इंचांनी जेव्हा कटोरी वाढवायची असते खालच्या बाजूला तर काय काय होतं किंवा कुठे फरक पडतो, कुठे फरक पडत नाही हेही तुम्हाला कळेल. कारण बऱ्याचदा कसं होतं की आता मी इथे 1 इंच वाढवलं आहे, मग आमची कटोरी छोटी नाही का होणार, असंही बऱ्याच ताईंची कमेंट होते. तर यावरतीच मी तुम्हाला आज 1.5 इंचांनी कटोरी वाढवल्यानंतर आणि 1 इंचांनी कटोरी वाढवल्यानंतर काय डिफरन्स येतो हे तुम्हाला अगदी प्रत्यक्षात दाखवणार आहे. यामध्ये आपण कटोरी खालच्या बाजूला 1 इंच वाढवलेली आहे, इकडच्या बाजूनी तसंही कटिंग मध्येच जातं बरोबर. आता आपण इथे तुम्हाला मी 1.5 इंचांनी कटोरी खाली वाढवल्यानंतर आपली कटोरी किती येणार आहे हे दाखवणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला या बेसिक कटोरीमध्ये एक बदल करायचा आहे, तो म्हणजे आपला इथला सेंटर टक्स आहे तो द्यायचा राहिला होता. याच्यामध्ये मी याच बाजूनी नंतर खाली कट मारलेला आहे. जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, इथला टक्स आपण प्रॉपर मायनस करणार आहोत आणि मग आपल्याला कटिंग घ्यायचं आहे. तर आता इथला सेंटर टक्स किती आहे, तर 1.25 इंचांचा आपला टक्स आहे इथला. मग इथे सेंटरला जर आपण बघा, इथे मी टेप ठेवला 3 वरती, तर इथे 1 2 3 सूत मार्क केलं आणि इकडे पण 1 2 3 सूत वरती मार्क केलं, आणि हे बरोबर पाऊण इंच आपलं येणार आहे. जर समजा मी ते 1 वर ठेवलं तर बरोबर इथे 1.25 वरती आपला टेप आलेला आहे, म्हणजे हे मधला अंतर बरोबर 1.25 इंच झालेलं आहे. ओके, तर या पद्धतीने हा आपला टक्स येईल आणि हा आपल्याला मायनस करायचा आहे. ही बेसिक कटोरी आपल्याला इथे ठेवायची आहे आणि जशी आहे तशी आपल्याला इथे मार्क करून घेतलेली. ओके, तर या पद्धतीने इकडून इथे या बाजूला जशी दिसत आहे तशी मार्क करून घेतली. आता आपल्याला याचा हा जो एपेक्स पॉइंटचं मार्किंग आहे तेही देऊन घेतलं आणि याचा सेंटरची लाईन इथे डॉट केली. या पॅटर्नचा आपल्याला सेंटर पॉइंट घ्यायचा. तर हा आणि हा पार्ट आपण इथे जोडल्यानंतर आपल्याला याचा सेंटर पार्ट कुठे मिळाला तर तिथे एक नॉच देऊया, म्हणजे आपल्याला तो सेंटर पॉइंट मिळून जाईल. तर हा इथे मी ठेवला आणि हा इथे बरोबर सेंटर पॉइंट सुद्धा मॅच करून घेतला. ओके, त्यानंतर आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता या पॉइंट मधून आपल्याला या आणि हा सेंटर पॉइंट याच्यातून खाली येणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची. ही लाईन थोडीशी खालीपर्यंत ओढायची. ओके, आणि याच्यामध्ये आता आपल्याला इकडे कितीचा टक्स घ्यायचा आहे ते तुम्हाला दाखवते. तर बघा, इथे तुमची चेस्ट साईज 28 ते 35 असेल तर तुम्हाला कमरेवरचा टक्स घ्यायचा आहे 2.5. 36 ते 45 असेल तर 3 इंचांचा, आणि 45 म्हणजे 46च्या पुढे असेल तर 3.5 इंचांचा. इथे आता आपली चेस्ट साईज 36 ते 45 मध्ये येते बरोबर. 39 आहे म्हणजे कमरेवरचा टक्स येणार 3 इंचांचा.
3 म्हणजे अर्धा इंच, अर्धा इकडे आणि अर्धा या बाजूला, म्हणजे 1.5 इंच या बाजूला, 1.5 इंच या बाजूला आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आणि इथून खाली किती जायचं आहे, तर बघा इथे दिलेलं आहे डाऊन किती जायचं आहे, 35 पेक्षा कमी असेल चेस्ट साईज तर इथून खाली डाऊन यायचं आहे 1 इंच, आणि 36 पेक्षा जास्त असेल म्हणजे 36 किंवा 36च्या पुढे असेल चेस्ट साईज तर आपल्याला डाऊन यायचं आहे 1.5 इंच. ओके, तर या पद्धतीने हे दोनही पॉइंट याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आता इथून खाली आपण मार्क करणार आहे 1.5 इंच, या बाजूला 1.5 इंच, ही आपली फायनल आहे, इकडचा पॉइंट आहे तो. तर इकडून मी इथे 1.5 वरती मार्क केलं आणि ही लाईन ड्रॉ केली. या बाजूला इकडे 1.5 इंच, इकडून अर्धा इंच हुकाय पट्टी शिलाईसाठी लागणार, त्यामुळे इथे अर्धा इंचावर मार्क केलं आणि हे ड्रॉ केलेलं आहे. इथून वरती अर्धा इंच, कारण हेही आपल्याला इकडे वरच्या बाजूचा आपली साईड पट्टी लावण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन असणार आहे. आता या बाजूला इथे पहिला आपला ही लाईन किती आहे बघायची टोटल, तर ही आहे 5.25 इंच. तर सेम इथून तिरकी लाईन टाकल्यानंतर 5.25 कुठे येतात बघायचं, तर हे बरोबर एक्झॅक्टली इथेच आलेलं आहे बरोबर. त्यामुळे ही लाईन आपली या पद्धतीने अशी येईल. ओके, त्यानंतर हा कर्व शेप कसा द्यायचा, हा आपल्या बऱ्याच मैत्रिणींना अवघड जातं, म्हणजे हा प्रॉपर शेप येत नाही. काही वेळेला आतून हा कर्व घेतला जातो, काही वेळेला अगदीच बाहेरून असा कर्व घेतला जातो आणि त्याच्यामुळे मग इथलं जे फिटिंग आहे ते प्रॉपर येत नाही. तर तसा काही प्रॉब्लेम येऊ नये आणि प्रॉपर हा कर्व शेप देता यावा याच्यासाठी एक ट्रिक आहे छोटीशी, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला ही ट्रिक काय आहे तीही समजेल आणि कशा पद्धतीने मार्किंग करायचं हेही समजेल. तर पहिला काय करायचं, ही जी आपण बेसिक कटोरी मार्क केलेली आहे तिला मोजून घ्यायचं आपल्याला. या पद्धतीने टेप लावायचा, इथून इथं व्यवस्थित छोटं छोटं अंतर घेत घ्यायचं आहे. तर इथं आलेलं आहे आपलं 8.5 इंच बरोबर. 8.5 इंचला एक लाईन कमी आहे बरोबर. तर आता ह्याला काय करायचं मग 8.5, 8.4 धरूया आपण. तर 8.4 ला भागिले करायचं आहे आपल्याला 4, कारण हा जो आपला कर्व शेप आहे याला आपण 4 पार्ट मध्ये डिव्हाइड करणार आहोत. तर आपला आलेला आहे किती 4.4, 8.4 याला भागिले केले 4 तर उत्तर मिळणार आहे आपल्याला 2.1. ओके, तर हे 2.1 कसं करायचं, इथे टेप ठेवायचा, इथून 2 पॉइंटच्या पुढे एक लाईन मार्क केलं, तिथून 2 पॉइंटच्या पुढे एक लाईन, इथून 2 पॉइंटच्या पुढे एक लाईन, तर इथून आपण 2.1, 2.1, 2.1 वरती मार्किंग करून घेतलं. हा शेवटचा आपला हा पोर्शन राहिलेला आहे. तर आता काय करायचं, या पहिल्या पॉइंट पासून वरती अर्धा इंच बरोबर, या दुसऱ्या पॉइंट पासून आपल्याला 1.25 इंच वरती मार्क करायचंय. तर इथे मी हे 2चा मार्क ठेवला तर 1.25 इंच आपल्या इथे येणार आहे बरोबर. तर इथे मार्क केलं, त्यानंतर तिसऱ्या पॉइंट पासून आपल्याला 1 इंचावर मार्क करायचं, इथून 1 इंचांवर. त्यानंतर या चौथ्या पॉइंट पासून आपल्याला 1.25 इंचावर मार्क करायचंय. म्हणजे इथे 2चा पॉइंट ठेवला तर किंवा इथे 2.25चा मी पॉइंट इथे ठेवला तर आपला 1.25 इथे येणार आहे. म्हणजे हे 1 पासून इथं 1 इंच आणि हे 1.25 इंच म्हणजे हे 1.25 इंच आणि इथलं मार्किंग आपलं 1.5 इंचांचं आहे. क्लिअर, म्हणजे या पद्धतीने तुमचा शेप बाहेरही जाणार नाही किंवा आतही येणार नाही आणि एवढ्या एवढ्या गॅपमध्ये तुम्हाला परफेक्ट मिळाल्यामुळे अंतर हा शेप देणं सुद्धा सोपं जाणार आहे. तर या पद्धतीने हा आपला परफेक्ट असा शेप इथे आलेला आहे. असा पहिला डॉटेड मी देऊन घ्यायचा आणि त्यानंतर मग ही अशी लाईन फिक्स करून घ्यायची. यामुळे आपला हा कटोरीचा जो गोलाकार शेप आहे तो अगदी प्रॉपर येतो. ही ट्रिक तुम्हाला माहित होती का, आणि जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि जर माहित नसेल तर तेही तुम्ही सांगू शकता की ही ट्रिक आम्हाला माहित नव्हती म्हणून. ओके, तर या पद्धतीने तुम्ही कटोरीला शेप द्यायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे, हा जो आपला साईड पार्ट होता तो आपला इथे अर्धा इंच वाढून येणार आहे बरोबर. आपण ब्लाऊज वरती कटिंग घेताना यामध्ये इथे शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. इथे आता आपण काय करणार आहोत, हे आपलं शिलाई मार्जिन सहित आहे बरोबर. याच्या आतमध्ये इथे आपला अर्धा इंच हे शिलाई मार्जिन आपण ऍड केलेलं आहे इथे, आणि कटोरीचा वाढीव आकार सुद्धा. म्हणजे ही जी डॉटेड लाईन आहे ही आपली शिलाईची लाईन असणार आहे बरोबर. आता ह्या शिलाईच्या लाईन बरोबर आपल्याला
याच्या पुढे जे अंतर येणार आहे अर्धा इंच ते इथे या लाईनवर मॅच होईल, पण हा जो पॉइंट आहे तो आपला याच लाईनवरती मॅच व्हायला पाहिजे. क्लिअर? तर आता काय करणार मी, इथे हा पॉइंट ठेवला आणि इथून या पद्धतीने शेप जसा आहे तसा याच लाईनवरती मॅच करणार आहे. आता इथे हे आपला पॅटर्न फिक्स झाला. आता इथून खाली आपल्याला इथे आपण अर्धा इंच वाढवणार आहे शिलाईला, बरोबर, कारण खालच्या क्रॉस पट्टी बरोबर मॅच करण्यासाठी योगपट्टी बरोबर, तर ते अर्धा इंच आपल्याला इथेच देऊन घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी कटोरी आहे ती आपल्याला इथपर्यंतच फिक्स असायला पाहिजे आहे. याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं की ह्याच्या बरोबर हे बरोबर मॅच होणार आहे. इथे एकदा पुन्हा बघा, हे अर्धा इंच आपण खाली हे जे शिलाई मार्जिन आहे ते इथे ऍड करून घेतलं. आता इथून काय करायचं आहे आपल्याला, जो आपण इथे खाली 1.5 इंचांचा जो मार्क केलेला आहे इथे टेप ठेवून इथे 1.5 वरती मार्क केला. आता हा जो लास्टचा पॉइंट आलेला आहे तिथून आपल्याला टेप लावायचा आहे इथपर्यंत. किती आलं? 5.25. आता हेच अंतर एवढंच आपलं इकडे येतंय का ते बघायचं. तर इथे मी टेप ठेवला आणि इथे ठेवलं तर हे किती आलेलं आहे? 5.5 इंच. तर काय करायला लागेल आपल्याला, थोडीशी ही लाईन आहे ती इकडे घ्यावी लागेल, कारण ह्या दोनही लाईन्स आपल्याला सेम मिळायला पाहिजे. ओके, म्हणून आपण काय केलं, ही लाईन या पद्धतीने इथे घेतलं आणि ही लाईन थोडीशी आपल्याला इकडे देऊन घ्यायची आहे. आता हा 1.5चा पॉइंट आपला इथे आला, ही लाईन आपण नाही पकडायची. आता इथून बघायचं आपल्याला, इथे किती आलं? 5.5 आणि 1 लाईन आलं, बरोबर. आता या बाजूनी 5.5 आणि 1 लाईन. क्लिअर? म्हणजे हा आपल्या ह्या पॉइंट आहे हा आपल्याला थोडासा ऍडजस्ट करावा लागणार आहे. तर हे आलं इथे 5.5 आणि 1 लाईन. आता आपल्याला हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे जुळवून घ्यायचा आहे. या पद्धतीने. ओके, आणि आता याच्यामध्ये इथूनच पहिला चेक करायचं आणि मग कटिंग करायचं. तर या बाजूने अर्धा इंच आपलं हे शिलाईसाठी, जेव्हा आपण इकडे हुकाईपट्टी लावणार आहोत, बरोबर, त्याच्यासाठी हे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे. इकडे मी डॉटेड लाईन देते, ही आपली असणार आहे शिलाईची लाईन, बरोबर. यानंतर आपला इथे कटोरीचा पार्ट आपल्याला रेडी किती हवा आहे, आपली कटोरी यामध्ये 6 इंच आलेली आहे, बरोबर. कटोरीचे मेजरमेंट्स कसे काढायचे याचा डिटेल चार्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते किंवा पोस्टमध्ये देऊन ठेवते. तर इथे आणि त्याचं सूत्र काय आहे तेही सांगते. तर इथे 2 पद्धतीने मी तुम्हाला कटोरीचं मेजरमेंट कसं काढायचं शिकवलेलं आहे. या पद्धतीने सुद्धा तेच येतं, म्हणजे राजाराणी मेथड वाईज सुद्धा तेच येतं, आणि एक सूत्र दिलेलं आहे त्याच्यानुसार सुद्धा हेच मेजरमेंट येतं. 1 सूत किंवा 2 सूतचा फरक पडतो, पण जर तुम्हाला परफेक्ट या सूत्रानुसार जायचं असेल तर तुमची कटोरी सुद्धा प्रॉपर येते आणि कुठेही कमी किंवा मोठी होत नाही किंवा अगदी छोटीही होत नाही. तर ते सूत्र काय आहे? छाती भागिले 6 वजा 0.5. आता यामध्ये आपली चेस्ट साईज किती आहे? 39. त्याला भागिले केले 6 आणि त्यातून वजा करायचा आहे 0.5. तर आपली कॅल्सीवरती बघूया, 39 भागिले 6 वजा 0.5 केलं तर उत्तर येणार आहे आपलं 6 इंच. ओके, जवळून बघा. तर हे 6 इंच आपली ही एक्झॅक्टली कटोरी असणार आहे. आणि यामध्ये मी जेव्हा तुम्हाला आपलं याच्यामध्ये सांगितलं राजाराणी कटोरी वाईज, तर त्याच्यामध्ये कसं आलं होतं, 39 मध्ये आपण प्लस किती केलं होतं? 3 इंच लुजिंग, प्लस 3 इंच, त्याला भागिले करायचं 4. तर अंतर किती आलं होतं? 10.5, बरोबर. आता हे 10.5 आहे त्याला 3 न भागायचं आहे. 10.5 भागिले 3 केलं तर आलं होतं आपलं 3.5, बरोबर. आणि या बाजूनी आपण हे 3.5 घेतलं होतं एक्झॅक्टली, बरोबर. इथे आपण 3.25 घेतले. ओके, आणि ही आपली बेसिक कटोरी आहे, दाखवते तुम्हाला. ही बेसिक कटोरी ही जी आहे ही इथे आपण अशी ठेवली होती, बरोबर. आणि मग इथे ही लाईन ड्रॉ करून घेतली आणि या बाजूने इकडं किती अंतर राहिलं होतं आपलं यामध्ये ते आपल्याला बघायचंय. तर इथून आपलं अंतर राहिलं होतं 6.1. ओके, म्हणजे हे आपलं 6.1 आले आणि या सूत्रानुसार आपलं आलेलं आहे 6 इंचेस. म्हणजे एक सूत्राचा डिफरन्स असतो, पण हे सूत्र वापरलं तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आणि हे सूत्राचा चार्ट सुद्धा मी तुम्हाला देते, तो तुम्ही बघून घ्या. तर हा आहे आपला कटोरीचा चार्ट. हा तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी कटोरीसाठी मेजरमेंट काढत बसावं लागणार नाही. आता इथे बघा, 39 मध्ये 5.8 आलेली आहे, 40 मध्ये 6.2,
39 मध्ये 6ची कटोरी येते, 42 मध्ये. म्हणजे हे सूत्र वापरलं की तुम्हाला तुमच्या चेस्ट साईज नुसार किती कटोरी असायला पाहिजे ती तुम्ही या बंद बाजूकडून मेजरमेंट जेव्हा आपण या पॅटर्न मध्ये घेतो त्यावेळेला या बंद बाजूकडून इकडच्या पार्टवरती मेजरमेंट तेवढं टाकलं की आपली कटोरी प्रॉपर येऊ शकते. तर चला या पद्धतीने आपण ही कटोरीचं मेजरमेंट फिक्स करायचं आहे. आता ही जी कटोरी आहे इथे आपण आता टक्स कितीचा घ्यायचा ते बघूया. 6ची कटोरी आहे तर या बाजूनी आपल्याला इथे 3 वरती मार्किंग करायचं, म्हणजे या बाजूला 3 आणि इकडे ही अर्धा इंच शिलाई जाणार आहे आणि तिथून पुढे 3 इंच, बरोबर. तर हे येईल इथे. तर हा आपला टक्स कितीचा मिळतोय आपल्याला, तर जवळजवळ 2.25 इंचांचा आपल्याला इथे टक्स मिळतोय. हा 2 इंच आहे, या बाजूने इकडून 2 इंच आणि हा इथून 2 इंच, 2 ते 2.25 इंच आहे. इकडे थोडस इथे आपलं अर्धा इंचाला कमी भरलं असणार तरी सुद्धा असं होऊ शकतं. तर इथे आलं हे आणि हे 3 इंच इथे. तर या पद्धतीने हा आपला 2 ते 2.25 इंच, 2 इंच या बाजूला, 2 इंच या बाजूला. तर हे जर टोटल अंतर तुमचं सेम असेल तर तुमचं प्रॉपर येईल. तर इथे किती आलेलं आहे हे 5.5 आणि 1 लाईन, बरोबर. तर इथे पण आपण 5.5 आणि 1 लाईन आलेलं आहे. तर इथलं अंतर थोडस हे आलं अर्धा इंच, त्याच्यानंतर पुढे 3 इंच हे जास्त झाले इकडे, बरोबर. त्याच्यामुळेच इकडचा टक्स थोडा छोटा झाला. तर हे आलं. त्यानंतर इथून बघितलं तर हा बरोबर 2 आणि 1 लाईन आलेला आहे आणि हा इकडे 2 आणि 1 लाईन आलेला आहे, बरोबर. तर सेम सेम आपलं हे टक्स इकडून आणि इकडून येणार आहे. तर आता हा जो आपला टक्स पॉईंट आहे इथून बघायचं, हा टक्स इथपर्यंत किती आहे, हा आपला सेंटर पॉईंट आहे, बरोबर. इथून इथपर्यंत हा आपला टक्स आलेला आहे 3.25 इंच, बरोबर. 3.25 ला 1 लाईन कमी, तर इथून बघायचं हा 3.25 ला 1 लाईन कमी बरोबर आपला याच पॉइंट वरती येतो. तर या पद्धतीने आपला हा कटोरीचा टक्स आपल्याला सेट करायचा असतो. आता हे कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला 1 इंच कटोरीचा टक्स खाली वाढवून घेतल्यानंतर आपली कटोरीमध्ये काय फरक झाला आणि या कटोरीमध्ये काय फरक आहे हे सुद्धा दाखवणार आहे, कटोरीवरती कटोरी ठेवून. तर हे या पद्धतीने. आता हे आपण कट करून घेऊया. ओके. तर ही आपली झाली आणि ही आपण त्या पॅटर्न बरोबर मोजून करताना काढली होती ती कटोरी आहे. तर जेव्हा ही कटोरी मी या पार्ट वरती ठेवली तर बघा सेमच आपली कटोरी आलेली आहे. हे जे काही आपण 5 इंच खाली वाढीव वगैरे घेतलं ते आपलं इथे जेव्हा आपण हा टक्स घेतो त्यावेळेला हे कटिंग मध्येच जाते 5 इंच, बघितलं. म्हणजे दुसऱ्या कटोरीमध्ये इथे कुठेही काहीही फरक आलेला नाहीये आपला, सेम जशी आहे तेवढीच आपली ही कटोरी आलेली आहे. आणि हे सुद्धा याच्या बरोबर मॅच करताना आपल्याला हे थोडस कटिंग मध्येच घालवावं लागणार आहे. म्हणजे बघा या पार्ट बरोबर आपलं हे जे आपण इथं घेतलेलं आहे तर हे अर्धा इंच शिलाई नंतर आपलं हे या पार्ट बरोबर इथे असणार आहे, बरोबर. तर इथून जेव्हा मी हे याच्या बरोबर सेट करेन त्यावेळेला आपलं इथलं अंतर कुठं आलं, हे इथे आलेलं आहे, बरोबर. इथून खाली आपल्याला अर्धा इंच आलं इथे आणि हे अंतर आहे ते आपल्याला इकडे मायनस करावं लागणार आहे की जेणेकरून आपली ही, तर हे अर्धा इंच म्हणजे याच्या खाली हे शिलाईसाठी आपण ऍड करणार आहे ते हे अर्धा इंच इथे ऍड केलं, बरोबर. या पॅटर्न मध्ये सुद्धा आपल्याला हा पार्ट कटच करावा लागणार होता किंवा स्टिचिंग मध्ये तो कटिंग मध्येच घालवलेला आहे. तर आता बघितलं तर हा आणि हा पार्ट आता अगदी एक्झॅक्टली सेम टू सेम आलेला आहे. तर बघा कुठेही आता यामध्ये तुम्हाला कुठेही कटोरीमध्ये फरक जाणवणार नाही, क्लिअर. आणि ह्या शेप मात्र बघा याच्यामध्ये कसा आलेला आहे, इथून थोडासा आत आलाय, बरोबर. पण याच्यामध्ये तुम्हाला अगदी इथून 1.25 इंच, इथून 1 इंच आणि इथून 1.25 इंच, इथून 1.5 इंच घेतल्यामुळे हा शेप असा हा प्रॉपर मिळालेला आहे.
ओके, त्याच्यामुळे हा शेप थोडासा इथे कमी वाटतोय बरोबर, पण इथे मोठा मोठा होत गेलाय. पण या भागामध्ये मात्र म्हणजे खालच्या पोर्शन मध्ये जसं मी तुम्हाला इथून याचे 4 पार्ट करायचे आणि मग त्याच्यामध्ये थोड्या थोड्या अंतरावर शेप घ्यायचा, याच्यामुळे आपला कटोरीचा शेप प्रॉपर आला. आता ही आणि ही कटोरी आपली सेम आलेली आहे. आणि अजून एक काय होतं की हा कोना घेण्यापेक्षा आपलं हे इथून इथपर्यंत शिलाई येणार आहे बरोबर, त्यामुळे हा शेप घेताना आपण असा घेतला तरी सुद्धा चालू शकतो. आपल्याला फक्त इथे शेपच द्यायचा आहे किंवा ही शिलाईमध्येच जाणार आहे बरोबर, त्यामुळे हा जरी कट केला तरीही चालू शकतं, नाही कट केला तरीही चालू शकतं. किंवा या पद्धतीने तुम्ही इथे कटिंग करतानाच या पद्धतीने जर कट करून ठेवला तर तुम्हाला नंतर स्टिचिंगच्या वेळेलाही सोपं जाऊ शकतं. तर बघा इथे या पद्धतीने याचा सेंटर मार्क केला आणि इथून जो आपला टक्स आलेला आहे तो इथे आणि इथे बघायचं बरोबर आहे का. स्टिच करताना पण आपल्याला बरं जातं ते. इथे जर आपण आत्ताच कटिंग करून ठेवलेला असेल तर जास्त कपडाही आपला लागत नाही. म्हणजे हा जो कॉर्नरमुळे आपला एखादा पीस अडकत असेल कटिंगच्या वेळेला किंवा कुठे ऍडजस्ट होत असताना सुद्धा या कोण्यामुळे जर इथे कुठे आपला पीस मॅनेज होत नसेल तर हे कटिंग केलेलं असेल तर इथे आपला तो पीस मॅनेज होऊ शकतो. क्लिअर. आणि इथे सुद्धा डॉट पॉइंट देऊन ठेवायचा की जेणेकरून आपल्याला कटोरीचा शेप प्रॉपर मार्क करता आला पाहिजे. तर हा पहा, हा मी इथे कटोरीचा मार्क देऊन ठेवला आणि इथे आता ही आपली फायनल कटोरी रेडी झालेली आहे. आता ही जेव्हा आपण इथे बघा या पद्धतीने इथे सेट करू तर ही इथे आपलं हे इथून जर सेट केली तर बघा ही बरोबर अर्धा इंच आपल्याला इकडे खाली लागणार आहे. इथं आली, इथून आपण हे अर्धा इंच शिलाईचं याच्यात वाढवलं की हे बरोबर या पार्ट बरोबर मॅच होणार आहे. तर या पद्धतीने आपली ही 39 चेस्ट साईजची कटोरी आपली रेडी झालेली आहे. हा पार्ट सुद्धा बरोबरच आहे, सेम तेवढंच मार्किंग आपलं येणार आहे, कुठेही कमी किंवा जास्त होत नाही. हे पहा या पद्धतीने इथूनच आपली ही कटोरी तयार होणार आहे. व्यवस्थित गळ्यालाही सेट करून घेतलं आणि त्यानंतर आपण जर खाली बघितलं तर फक्त आपल्याला इथे खाली अगदी किंचित 2 लाईन म्हणजे पाव इंचांनी या बाजूनी आणि इथे उंचीमध्ये आपला हा कटोरीचा पार्ट मोठा होणार आहे. बाकी या बाजूला सेम जाणार आहे, या बाजूलाही सेम जाणार आहे. क्लिअर. म्हणजे फक्त इथेच तुम्हाला या पार्ट मध्ये जर समजा तुम्हाला कटोरीचा फक्त टक्स वाढवायचा असेल, या बाजूला उंची वाढवायची नसेल तर तुम्ही कुठे मॅनेज करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे फक्त इथे सेमच राहील, इथे घेताना फक्त थोडंसं पाव इंचानी खाली यायचं जर तुम्हाला पफ जास्त हवा असेल वरच्या बाजूला तर, आणि इथून सुद्धा येताना पाव इंच इकडे खाली यायचं. बाकी जसं आहे तसाच वरचा पार्ट आपला सेम राहणार आहे. ओके, तर हे फक्त पाव इंचाचा आपला डिफरन्स झालेला आहे. बाकी जसा आहे तसाच हा पार्टही आलेला आहे. आताच मी तुम्हाला हा याच्या बरोबरही जॉईन करून दाखवला. हा आपला स्टिचिंगचा इथल्या इथे जुळणार आहे या अर्ध्या इंचाच्या भागावरती. इथे ह्याच्यातून अर्धा इंच इकडे वाढून येणार आहे बरोबर, आणि मग हा पार्ट आपला इथे या पद्धतीने जुळणार आहे. तर हा इथे लागेल आणि हा पार्ट या पद्धतीने, आणि ह्याच्यात अर्धा इंच शिलाई आपण वाढवून घ्यायची. इथे प्लस लिहिले ना, याच्यात खाली अर्धा इंच वाढेल. ते वाढलं की याच्या बरोबर हा पार्ट व्यवस्थित मॅच होईल. तर याच पॅटर्नचा वापर करून आपण 39 चेस्टचा ब्लाउज पुढच्या पार्टमध्ये कटिंग करणार आहोत आणि त्याचं स्टिचिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्टिचिंग मध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या क्लिअर होतील तुमच्या, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. काही शंका असतील तर विचारत राहा. आणि जर तुम्हाला पेपर पॅटर्न्स हे तुमच्या मेजरमेंट्स मध्ये करून हवे असतील तर त्यासाठी इथे तुम्हाला मी नंबर देते, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि तुमच्या मेजरमेंट तुम्ही मला मेसेज केला तर तुमच्या मेजरमेंट मध्ये या पद्धतीने अगदी डिटेल ड्राफ्टिंग तुम्हाला करून पेपर पॅटर्न दिले जाते. तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग सोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.